माझ्या बाजूला ही जी काही तयारी सुरू आहे ही कुठल्या लग्नाची तयारी नाही, कुठल्या धार्मिक कार्यक्रमाची तयारी नाही, तर गावोगावी जे काही उद्याच्याला मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेले की 20 तारखेला मुंबईकडे रवाना व्हायचंय आंतरवाली सराटी इथून, आणि हीच तयारी परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला या गावात सुरू आहे। या गावातील महिलांनी पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे पुरुषांना इथून मुंबईकडे रवाना करण्याची। त्या दृष्टीनं जे काही तिथं किती दिवस लागणार आहे आंदोलनाला ते पूर्ण साहित्याची जुळवाजुळव केलेली आहे। कोणी डाळी आणलेल्या आहेत, कोणी पीठ चालतंय, कोणी तांदूळ आणलेले आहेत, कोणी हे आणलेले आहेत आपले आंब्याचं लोणचं असेल, मिरचीचं लोणचं असेल, हे सर्व तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। आणि आज संध्याकाळी ही तयारी पूर्ण होऊन उद्याच्याला गावातील पुरुष मंडळी जी आहे ती मुंबईकडे रवाना होणार आहे। मावशी काय वाटते, काय तयारी केलेली तुम्ही सगळी मुंबईकडे जाण्यासाठी? आम्ही तांदूळ निसले आहेत, तुरीची डाळ निसलेली आहे, किंवा चुनपीठ आम्ही भरलेलं आहे की जास्त दिवस जर लागले तर ते पण लागतंय साहित्य। लोणचं दिलेलं आहे, कधी भाजी जर नसली तर लोणचं सोबत तरी खाऊन समजा पोट भरतील, असं मिळून आम्ही ही तयारी केलेली आहे। आणखी आमची अशी इच्छा आहे की आमची पुरुष मंडळी जरी नाही आले तरी आमची तयारी आहे की आमचे ते ढोरं वासरे आहेत की चारा वैरण आम्ही करू शकतो, गावातल्या गावात शेताला चारा वैरण आणायला जाऊ शकतो। आणि आमची पुरुष मंडळीला आम्ही असं सांगतो की तुम्ही परत यायचंच नाही, जोपर्यंत आरक्षण देत नाहीत तोपर्यंत परत यायचं नाही, आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत। आमच्या मुलाला नाही तर नाही, कमीत कमी आमच्या नातुंडावाला तरी द्यायला पाहिजे। असं हे देऊत किती दिवस झालं, आता हे सांगायले की महिन्याला देऊत, महिना संपला, नंतर 2 महिने संपले, असे कितीक महिने गेले। आता पण आम्ही असं ठरवलंय की आता माघारी यायचं नाही। काय वाटते, कशासाठी आरक्षण गरजेचं आहे? आरक्षणामुळे खूप नुकसान व्हायले ना। आरक्षण दिलं तर काहीतरी फायदा आहे ना। 92, 95 टक्केवारी पडून सुद्धा आपले मुलं घरामध्ये बसून आहेत का? त्यांना वाटायले ना आपल्याला आरक्षणच नाही, आरक्षण असलं तर सर्व काही मिळेल ना। अहो, आरक्षणामुळे कित्येक मुलं बाळ किती यांचं नुकसान व्हायले व मुलं लग्नाचे फिरायले। तर तुम्हाला काय वाटतंय? आरक्षण नसल्यामुळं शिक्षणात नुकसान व्हायले, लेकरायला त्याला नोकऱ्या नाहीत, ते लग्न होईन झाले तर मुलाचे, त्यांना शिकून सुद्धा काय शेती करावं लागायली, शेळ्या वळावं लागायला, आता ढोरं वळावं लागायले, तर असं आरक्षण नसल्यामुळे। मावशी, तुम्हाला काय वाटतंय, आरक्षण मिळेल का? सरकार देईल आरक्षण? सरकारला आरक्षण द्यावंच लागेल। आरक्षण दिल्याशिवाय आमची मंडळी घरी येणारच नाहीत। जे आता हीच तयारी चालू आहे सगळी आरक्षणासाठी चालली, ती उद्याच्याला मुंबईला जाणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचा हा लढा 4 महिने झालं चालू आहे। आमची मंडळी जी गावातली ग्रामस्थ जाणार आहेत ते आरक्षण घेतल्याशिवाय येणारच नाहीत महागात। जर आरक्षण जरी सरकारनं कुठं जरी त्यांना अडवलं, काही जरी केलं, तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आमदार खासदार यांच्या घरी जाऊन बसू। आरक्षण दिल्याशिवाय आम्ही काय घरी येणार नाही। तर त्याला सगळं सांगून की आरक्षण घेतल्याशिवाय तुम्ही घरी येऊच नका। आम्ही इथली गावातली सगळी तयारी, आम्ही सगळे गाव आम्ही सांभाळू, महिला मंडळी सगळी आम्ही गावाचे सगळे सांभाळू। तुला काय वाटतं बेटा, आरक्षणाच्या बाबतीत मिळेल आरक्षण?
कारण आरक्षण तर हे आम्ही घेऊनच येणार आहेत. जरी त्यांनी नाही दिलं तरी आम्ही घेऊनच येणार आहेत, कारण आता आम्ही महागारी हटणार नाहीत. कारण की आज आमच्या मुलांना 4 ते 5 डिग्री असून सुद्धा आज आमची मुलं घरी बसून आहेत. कोणी शेतामध्ये रोजाने जातोय, तर कोणी पुणे मुंबई इथे कामांसाठी जात आहे. कारण की आज आमच्या विद्यार्थ्यांना आरक्षणच नाही. आरक्षण नसल्यामुळे आमचे विद्यार्थी काहीतरी शिकतच नाहीत, कारण त्यांना वाटतं की आरक्षण नाही आणि आपला शिकून काय फायदा आहे, याच्यासाठी ते लहानपणापासूनच काम करतात. आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आज आमचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. आज आमचे मुलं खूप खूप मागे आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही येणारच नाहीत माघारी. एकूणच बघायला गेलं तर पूर्ण गाव आम्ही सांभाळू, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघारी फिरायचं नाही, असा सल्ला जो आहे या पूर्ण महिला मंडळींनी त्यांच्या पुरुष मंडळींना गावातल्या दिलेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी जी आहे ती त्या करत आहेत. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, लिमला, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.